धागा बंधुत्वाचा. निवेदिका मेघा चव्हाण. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. बंधुभाव, बंधुत्व, ब्रदरहूड, भाईचारा आदी शब्द अनेक असले तरी अर्थ एकच आहे. नारळी पौर्णिमेच्या वेळी बंधुद्वेष करणे योग्य नाही. हा सण सर्वांमध्ये एकतेची व बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी आहे. भारतीय परंपरा समष्टीसाठी प्रयत्नरत असते. सर्वांचे कल्याण व्हावे हा उद्देश असतो. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ही भावना यामागे असते. बंधुभावाचे इंजेक्शन जगात निर्माण झालेले नाही. एखादे औषध घेऊनही ती भावना निर्माण होऊ शकत नाही. हा भाव उपजतच असावा लागतो. तसा तो असतोच, पण त्याची वृद्धी व्हावी हा या सणामागचा उद्देश आहे. रामायण काळाकडे पाहिले तर असे लक्षात येईल की लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोघे सुमित्रेचे पुत्र होते, सौमित्र होते. असे असूनही ते आपल्या सावत्र भावांबरोबर निष्ठा ठेवून राहिले. कोणीही सांगितले नसून अथवा तशी अपेक्षा नसूनही लक्ष्मणाने श्रीरामासोबत वनवास पत्करला. त्याचवेळी शत्रुघ्न मात्र भरताबरोबर राज्य सांभाळण्यासाठी मागे राहिला. भरताने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नाही. आपल्या मोठ्या भावाच्या पादुका मस्तकी धरून राज्य रक्षणाचे कार्य पाडत नंदीग्रामी राहिला. या 4 बंधूंमधला हा प्रेमभाव आदर्शवत ठरला. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत सख्खा आणि चुलत हे भेद नसत. कित्येक जण आपल्या आईवडिलांना काका काकू असे संबोधत. हा त्यांच्या मोठ्या चुलत भावंडांमुळे नकळत घडलेला संस्कार असे. अशा घरात सर्वजण एकोप्याने वागत असत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मी व माझे ही भावना निर्माण झाली. तिने आपण व आपले या भावनेवर मात केली. आचार्य अत्रे यांच्या श्यामची आईमधील द्रौपदीसी बंधू शोभे नारायण किंवा गदिमांच्या चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला सारख्या गीतांनी भाऊ बहिणींच्या नात्याचा गोडवा वर्णिला आहे. त्यातीलच एक म्हणजे सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योतीसारखे गीत. आज भारत चंद्रावर पोचला असला तरी ज्या बहिणीला भाऊ नाही ती अजूनही त्या चंद्रालाच भाऊ मानून ओवाळते. लौकिक अर्थाने जग जवळ आले आहे तरी त्यातला माणूस दूर चाललाय. एकत्र कुटुंब पद्धती बदलून आता लहान कुटुंबे होऊ लागली. त्यातही पती पत्नी दोघे नोकरीवर आपापल्या कामात व्यस्त. दळणवळण संपर्काच्या सोयी असूनही अभावानेच होणाऱ्या भेटी यामुळे एक वेगळाच ताण सर्वांच्या मनावर आहे. पूर्वी पत्राने होणाऱ्या संवादाची जागा आता मोबाईल व्हिडिओ कॉलने घेतली असली तरी पत्रातून उमटणाऱ्या भावनांची सर त्याला अजूनही येत नाही. उलट आपण या तंत्रज्ञानाचे दिवसेंदिवस गुलाम होऊ लागलो आहोत. असे सुरू राहिले तर पुढे काय होणार ही चिंता सतावते. आधुनिक विज्ञानाचे स्वागत करतानाच या प्रेमाच्या धाग्याची विण घट्ट राहावी असे समाजमन तयार झाले पाहिजे. रस्त्यावर जखमेने व्याकुळ झालेल्या माणसाकडे पाहून हळहळणारे अनेक जण पुढे निघून जातात. तेव्हा एखादा साधा माणूस जवळ येऊन जखमेवर फुंकर घालतो, हाताला धरून उचलतो. तो खरा सुशिक्षित असे वर्णन लोकमान्य टिळक यांनी केले आहे. सध्याही समाजात ठिकठिकाणी अन्याय होताना दिसतात. माता भगिनी अत्याचाराच्या शिकार होताना दिसतात.
पण समाजमत बोथट, संवेदनशून्य वाटते. वैयक्तिक सुखाला प्राधान्य देताना इतरांप्रती उदासीनता दिसते. समुद्राला नारळ अर्पण करताना घरधन्याचं रक्षण कर अशी विनवणी कोळी महिला करतात. पण दुसरीकडे आधुनिक कुटुंबात ताणतणावांचे, घटस्फोटांचे प्रमाणही वाढले आहे. अशावेळी समाजाला एकत्र बांधणारे आपले सण, उत्सव किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात येते. या श्रावणाचा आनंद लुटताना धागा धागा अखंड विणूया या भावनेतून सण उत्सवांमधून समाजमत घडवूया. धन्यवाद.